श्री स्वामी समर्थ. या वर्षी गुरुपौर्णिमा बुधवार 29 जुलै 2026 रोजी आहे. आषाढ पौर्णिमा तिथी 28 जुलै रोजी संध्याकाळी 6:18 सुरू होऊन 29 जुलै रोजी रात्री 8:05 संपते. त्यामुळे गुरुपौर्णिमा 29 जुलैला साजरी केली जाईल. गुरुपौर्णिमा ही आपल्या जीवनात गुरुचे महत्त्व सांगणारी अतिशय पवित्र तिथी आहे. आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी महर्षी व्यास यांचेही स्मरण केले जाते, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. गुरु म्हणजे आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती. गुरु आपल्याला अज्ञानापासून ज्ञानाकडे घेऊन जातात, आपल्या जीवनातील अडचणीच्या काळात योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण करणे आणि त्यांची मनापासून पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक सेवा नक्की करा, कारण या दिवशी केलेली गुरुसेवा आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारी मानली जाते. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानत असाल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची ही सेवा मनापासून आणि श्रद्धेने नक्की करा. स्वामी महाराज तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करून तुमच्या घरावर सुख, शांती आणि समाधानाची कृपा करतील अशी आपली श्रद्धा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठावे, घराची स्वच्छता करावी, त्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, घरातील देवघर स्वच्छ करावे. देवघरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी. स्वामी महाराजांच्या समोर एक स्वच्छ आसन ठेवावे, त्यावर स्वामींचा फोटो, मूर्ती ठेवावी. त्यानंतर स्वामी महाराजांसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, धूप अगरबत्ती लावावी. घरात प्रसन्न वातावरण ठेवावे. स्वामींचे स्मरण करून मन शांत करावे. यानंतर स्वामी महाराजांना स्वच्छ पाणी अर्पण करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी पंचामृताने स्वामींचा अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून पंचामृत तयार करावे. श्रद्धेने स्वामींच्या मूर्तीवर पंचामृत अर्पण करावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा किंवा पुरुष सूक्तम एक वेळा तरी म्हणावे. अभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांना स्वच्छ वस्त्र किंवा नवीन वस्त्र अर्पण करावे. त्यांना चंदन आणि अक्षता अर्पण कराव्या. स्वामींना फुले, हार अर्पण करावा. शक्य असल्यास स्वामींना हार नक्की अर्पण करावा. यानंतर स्वामी महाराजांसमोर नैवेद्य ठेवावा. घरामध्ये जे प्रेमाने बनवलेले असेल ते नैवेद्य म्हणून दाखवू शकता. गोड पदार्थ, फळे किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू शकता. बेसन लाडू, पिवळी मिठाई स्वामींना खूप प्रिय आहे किंवा आपल्या आवडीचा गोड नैवेद्य दाखवू शकता. नैवेद्य दाखवताना मनात कोणतीही इच्छा ठेवण्यापेक्षा स्वामी महाराजांना आपले मन अर्पण करा आणि म्हणा, स्वामी माझ्याकडून चांगली सेवा घडू द्या. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. यानंतर स्वामी महाराजांची आरती करावी. आरती झाल्यानंतर काही वेळ शांत बसून स्वामींचे नामस्मरण करावे. या दिवशी शक्य असेल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. तुम्ही 108 वेळा श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करू शकता. वेळ असेल तर त्यांनी त्यापेक्षा जास्त नामस्मरण करू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा 11 माळी जप करावा. त्यानंतर स्वामींच्या तारक मंत्राचा 11 वेळा पठण करावा. या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण देखील करावे. ही सेवा श्रद्धेने या दिवशी शक्य असेल ज्यांना त्यांनी श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करावे. दत्तात्रयाचे पारायण करावे. ही सेवा श्रद्धेने आणि मनापासून करावी. श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणजे निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बडपाठी शिरे, अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा मंत्र श्रद्धेने म्हणावा. स्वामींचे नामस्मरण करताना मनात विश्वास ठेवावा की माझे गुरु माझ्या सोबत आहेत. माझ्या अडचणी मला एकट्याला सोडवायच्या नाहीत. माझ्या गुरूंचा आशीर्वाद माझ्या सोबतीला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचे चरित्र वाचणे किंवा ऐकणे देखील खूप सुंदर सेवा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वामींच्या चरित्राचे वाचन
या दिवशी नक्की करावे. स्वामींच्या शिकवणीचे स्मरण करावे. स्वामींच्या भक्तीमध्ये वेळ घालवावा. या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण द्यावे. कारण गुरुसेवा म्हणजे केवळ देवासमोर बसून फक्त पूजा करणे नाही, तर गरजू व्यक्तीच्या रूपात गुरुची सेवा करणे देखील आहे, अशी आपली भावना आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आई वडिलांची सुद्धा आशीर्वाद घ्यावे. आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला चांगले मार्गदर्शन केले आहे अशा व्यक्तीचा आदर करावा. आपल्या गुरुचे स्मरण करावे, कारण गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातात. चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतात आणि जीवनात सत्य आणि चांगल्यापणाची शिकवण देतात. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानत असाल तर या दिवशी स्वामींच्या चरणी एक संकल्प करा. स्वामी, माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ देऊ नका. माझ्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका. माझ्या मुखातून कोणाला दुखवणारे शब्द निघू देऊ नका. माझ्या हातून सत्कर्म घडू द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी राहू द्या आणि माझ्या जीवनात योग्य मार्ग दाखवत राहा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्वांना तुमच्या मनातील सर्व गोष्ट सांगू शकता, स्वामींना सांगू शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामींना तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकता. तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण असेल तर स्वामींच्या चरणी ती अडचण मनापासून सांगा, पण त्यासोबत स्वामींवर विश्वास ठेवा. कारण भक्तीमध्ये श्रद्धा आणि संयम दोन्ही आवश्यक असतात. स्वामी महाराजांना मोठमोठ्या गोष्टीची गरज नसते, तर मनापासून केलेली सेवा आणि शुद्ध भक्ती सर्वात महत्वाची आहे. तुमच्याकडे मोठी पूजा करण्यापेक्षा पैसा नसेल, तुमच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी जर पैसा नसेल तरी चिंता करू नका. स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा, 2 फुले अर्पण करा आणि प्रेमाने श्री स्वामी समर्थ असे म्हणा. तुमच्या मनातील भक्तीच स्वामींसाठी सर्वात मोठी पूजा आहे. गुरुपौर्णिमेला आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया. गुरु म्हणजे आपल्या जीवनातील प्रकाश आहेत. आपण कितीही अडचणीत असलो तरी गुरूंचे स्मरण आपल्याला धीर देते. म्हणूनच या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांच्या चरणी आपले मन अर्पण करा आणि म्हणा, स्वामी महाराज, तुम्हीच माझे गुरु आहात. माझ्या जीवनात तुमच्याशिवाय मला योग्य मार्ग दाखवणारे कोणी नाही. माझ्या चांगल्या वाईट कर्माची मला जाणीव करून द्या. माझ्याकडून नेहमी चांगली सेवा घडू द्या. माझ्या घरातील सर्वांवर तुमची कृपा दृष्टी राहू द्या. माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम राहू द्या. संकटाच्या वेळी माझा विश्वास डगमगू देऊ नका. माझ्या मनाला शक्ती द्या आणि प्रत्येक परिस्थितीत तुमचे स्मरण करण्याची बुद्धी द्या. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही सेवा केल्यानंतर स्वामी महाराजांची आरती करा आणि शेवटी हात जोडून स्वामींचा आशीर्वाद घ्या. लक्षात ठेवा भक्तांनो, गुरुसेवा ही एका दिवसाची नसते. गुरुपौर्णिमेला पूजा करणे जितके महत्वाचे आहे, तितकेच गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालणे देखील महत्वाचे आहे. आपल्या वागण्यात प्रेम असावे, आपल्या मनात दया असावी, आपल्या मुखातून चांगले शब्द निघावेत आणि आपल्या हातून नेहमी चांगले कर्मे घडावी. हीच आपल्या गुरूंना खरी गुरुदक्षिणा आहे. ज्यांच्या जीवनात श्री स्वामी समर्थ महाराज गुरु आहेत त्यांनी कधीही घाबरू नये. मनात श्रद्धा ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. शेवटी स्वामी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करा, हे स्वामी महाराज, आमच्याकडून तुमची सेवा, भक्ती आणि नामस्मरण सदैव घडू द्या. आमच्या घरातील सर्व संकटे दूर करा. आमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि आरोग्य द्या. आमच्या मनातील चिंता दूर करा आणि आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व भक्तावर सदैव कृपा करो. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही गुरुपौर्णिमेची सेवा मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि तुमच्या घरावर सदैव स्वामींची कृपा दृष्टी राहो. गुरुपौर्णिमेला आपण ज्यांना आपले गुरु मानतो त्यांची मनापासून पूजा आणि सेवा करावी. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानत असाल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची अशी सेवा करू शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींच्या मंदिरामध्ये जायचे आहे. सर्वात मोठा अर्थ आपल्या गुरुचे स्मरण करणे, दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणे. आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहे अशा गुरुजनांचा आदर करावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि जर श्री स्वामी समर्थ हेच आपले गुरु असतील तर या दिवशी स्वामींच्या चरणी आपले मन अर्पण करून
एकच प्रार्थना करावी, स्वामी महाराज माझ्याकडून चांगली सेवा घडू द्या, माझे मन शांत ठेवा आणि माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी सदैव राहू द्या. कृपादृष्टी सदैव राहू द्या आणि आयुष्यात योग्य मार्ग दाखवा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानणाऱ्या प्रत्येक भक्ताने ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.